नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत फ्रोझन मटार. हे मटार मी बाजारातनं 2 किलो मटार घेऊन आले आहे व त्यातले दाणे काढून घेतले आहेत. यामधले कोवळे मटार व खराब मटार मी एक साईडला काढून घेतले आहेत. हे तुम्ही पाहू शकता. मी हे कोवळे व खराब मटार एक साईडला काढून घेतले आहेत. या मटारमुळे आपले फ्रोझन मटार जास्त काळ टिकत नाही व ते लवकर खराब होतात. त्यामुळे मटार एकदम स्वच्छ करून घ्यायचा. खराब व कोवळे मटार साईडला काढून घ्यायचे, जेणेकरून आपले मटार वर्षभर टिकतात. मटारचा सीझन वर्षातनं 4 महिनेचा असतो. त्यामुळे आपण बाजारातनं मटार घेऊन येऊन असे फ्रोझन करून ठेवू शकतो. आपल्या कधी मटारची गरज असली तर आपण मार्केटमधनं ग्रीन पीस घेऊन येतो, पण त्या ग्रीन पीसला कलरही मारलेला असू शकतो, जो आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतो. त्यामुळे मटारच्या सीझनमध्येच आपण मटार फ्रोझन करून ठेवत जावं. आता आपण मटार फ्रोझन करायला घेऊ. त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवले आहे. पाण्याला खळखळून उकळी आली की त्यामध्ये 1 टेबलस्पून मीठ टाकायचे आहे व 1 टेबलस्पून अशी साखर टाकायची आहे. साखरेमुळे मटारचा कलर एकदम छान टिकून राहतो. त्यामुळे आपल्या त्यामध्ये थोडी साखर टाकायची आहे. आता आपण हे सोललेले मटार त्या पाण्यामध्ये टाकून देऊ. तुम्ही पाहू शकता, मटार जेव्हा आपण पाण्यामध्ये टाकतो तेव्हा ते एकदम तळाला जाऊन बसतात, पण 1 ते 2 मिनिटांनी ते मटार हळूहळू वरती यायला लागतात. मटार सगळे वरती आले का समजून जायचं आपले मटार हे फ्रोझन झालेले आहेत. मटार 1 ते 2 मिनिटच पाण्यामध्ये ठेवायचे, जास्त ओव्हरकुक त्यांना करायचे नाही, नाहीतर आपले मटार खराब होतात. आता तुम्ही पाहू शकता सगळे मटार वरती आलेले आहेत. यांना एकदा असे हलवून घ्यायचे, जेणेकरून सगळे एकजीव होतील. असे आपल्याकडे सगळे मटार वरती आले आहेत. तुम्ही पाहू शकता खाली एकही मटार दिसत नाही. आता असं समजायचं की आपले मटार हे झालेले आहेत. एका पातेल्यात थंड पाणी घ्यायचे आहे, त्यामध्ये बर्फ टाकायचा. आता हे झालेले मटार आपण काढून घ्यायचे आहेत. चाळणीच्या सहारे हे मटार काढून आपण त्या थंड पाण्यामध्ये टाकायचे आहेत. थंड पाण्यामध्ये मटार 2 ते 3 मिनिटं असेच राहून द्यायचे आहेत. सर्व मटार आता मी इथे काढून घेणार आहे व थंड पाण्यामध्ये टाकणार आहेत. आता त्या राहिलेल्या पाण्यामध्ये आपले जे राहिलेले मटार होते तेही सगळे टाकून द्यायचे आहेत. हे मटारही मी सेम प्रोसेसने काढून घेणार आहे. हेही मटार नंतर परत थंड पाण्यामध्ये टाकायचे आहेत. तुम्ही पाहू शकता हे सगळे मटारचे दाणे कसे वरती यायला लागले आहेत. जेव्हा सगळे दाणे वरती येतील तेव्हा समजून जायचं की आपले मटार झालेले आहेत. मध्ये 1-2 वेळा त्यांना असं हलवायचं. आता हेही आपले मटार झालेले आहेत तयार. यांनाही आपण काढून घेऊ आणि थंड पाण्यामध्ये ठेवू. आता सगळे मटार मी एका चाळणीमध्ये निथळायला ठेवले आहेत. 5 मिनिटं हे मटार अशी चाळणीमध्ये निथळून द्यायचे, जेणेकरून त्यातलं एक्स्ट्राचं पाणी जे आहे ते निघून जाईल. आता हे सगळे मटार एका सुती कापडावरती पसरवून घ्यायचे आहेत. 5 ते 6 तास हे मटार असे सुकून द्यायचे आहेत, जेणेकरून यामध्ये थोडेही पाणी नाही राहिले पाहिजे. आता हे मटार असेच फॅन खाली सुकून द्यायचे. जेव्हा हे मटार पूर्णपणे सुकून जातील तेव्हा तुम्ही त्याला एअरटाईट बॅगमध्ये किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये भरू शकता.
आता हे मटर पूर्णपणे सुकले आहे. तुम्ही पाहू शकता यामध्ये कोठेही पाणी वा वल्लपणा नाही आहे. आता हे मटर एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा एअरटाईट प्लॅस्टिकच्या थैलीमध्ये तुम्ही भरू शकता. मी ह्या थैलीमध्ये मटर भरले आहेत आणि उरलेले मटर मी एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवले आहेत. तुम्ही पाहू शकता ह्या कंटेनरमध्ये मी सर्व राहिलेले मटर आता भरून घेणार आहे. आता जी थैली होती तिला आपण सील पॅक करणार आहोत. त्यासाठी मी एक मेणबत्ती पेटवली आहे, जेणेकरून आपले मटर कुठेही लीक नको व्हायला. आता ह्यावरती मी ही थैली पॅक करत आहे. मेणबत्तीच्या पुढे एकदम थोडंसं पुढं तोंडाला मी ही थैली फोल्ड करून तिला गरम करत आहे, जेणेकरून आपली थैली एकदम पॅक होईल. तुम्ही पाहू शकता एकदम लॉक झाली आहे आपली थैली, जेणेकरून आता आपल्या मटरमध्ये हवा वगैरे जाणार नाही. आता हे फ्रोझन मटर तुम्ही वर्षभर वापरू शकता. रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा.